नंतर माझी गाणी चालू करतो सध्या दिस सोन्याचा उगवला चौथा पाकाची महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आणि बुवाने काहीतरी म्हटलं देवजी बुवाच्याच ओठाला बुवाच्या ओठाला तोंडाने कोणी चिंबोरा पकडला असता तर सांगा मला वाटतं ह्या गणेश बुवाला त्या खड्याच्या चिंबोऱ्या तोंडाने धरायला सवय आहे. हा तुझा गुरु कोणता कवी कोणता तो इतर लिवाला ना आमचे जेनादे बारगुडे आहेतच. त्यांचं मंडळ सुद्धा आदर्श मंडळ आहे नातमंडळ आहे म्हणतो ना. तर अशी गाणी काही कधी मी ऐकली नाही गायकुणाकडून शेतकऱ्याकडून पण ही पहिल्यांदा गाणी ऐकतो. तुझ्याच बोटाला म्हण अंगठ्याला म्हण असं काहीतरी म्हण पण तुझ्याच ओठाला चिंबोरी चावत नाही. जर तुला तोच विषय म्हणत असेल तर ती गाणी ऐकायची असेल तर ही पब्लिक आपण इथून बाजूला करू. शेवटला चौथी बारी आपण बिना वहीशी करू 1-1 तासाची बारी ताशी महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. तुझ्याच ओठाला चिंबोर झाली कटिंग आहे का? आणि बुवा 2-2 कटिंग घेऊन आणल्या 2-2 ही माझी ताकद आहे आणि माझं शिक्षण 3रे आहे. आणि बुवा म्हणतो कटिंग दिलं तर पैसे देऊ नका. अरे माणूस चुकतो बाबा असं कधी बोलू नका. दिल्ली चिंबोरी सोडून मी अजून एक कटिंग आहे. आता मी बिलान म्हटलं असतं पण ही मला कशी बोलली मी मग भोकात बोललो आणि तिचाच भोक असतो चिंबोरीचा त्याच्यात घुसली विषय पटवून देतो. अजून एक कटिंग आहे अजून एक कटिंग आहे. ऐक दिस सोन्याचा उगवला बाई ओरडून सांगते ही हात मारते धन्याला. ही पण येथून आई ती खाली चिंबोर पकडायला चिंबोर माझा चिंबोर कुठं चालतो तो बाई बाई ओरडून सांगितले ही हात मारते धन्याला. आणि माझा चिंबोर सावलाई बघा या खडच्या बाईच्या खालच्या गण्याला. आणि माझा चिंबोरा